लातूर पॅटर्न शिक्षणासाठीची ही ओळख मात्र आज लागलेल्या निकालानंतर या रिझल्टचं काय झालं असे अनेकांना प्रश्न पडले. लातूरमध्ये जायचंय, शिकायचंय, लातूरचा पॅटर्न आहे. 12वी झाल्याच्या नंतर किंवा 12वीच्या अगोदर 10वी 11वी आणि त्याच्या अगोदरचं शिक्षण जर घ्यायचं असेल तर मराठवाड्यात लातूरचं नाव अग्रेसर आहे. मात्र याच लातूर पॅटर्नला यावर्षी गालबोट लागलंय असंच म्हणावं लागलं. कारण ज्या प्रमाणात दरवर्षीचे निकाल येत होते, रिझल्ट लागत होतं, त्या रिझल्टमध्ये यावर्षी लातूरनं पिछाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आणि ह्या पिछाडीचे कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा पॅटर्न अशी लातूरची ओळख झाली, त्यामुळं महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिक्षणासाठी ओढा सुरू झाला. मात्र याच लातूर पॅटर्नला आता गालबोट लागलंय. लातूर पॅटर्न कुठंतरी यात प्रश्नचिन्ह निर्माण होते की काय अशी परिस्थिती या वर्षीच्या निकालानंतर निर्माण झालेली आहे. या वर्षीचे जे निकाल लागलेले आहेत 12वीचे, यामध्ये थेट आता ज्या विभागाची रचना असते, विभागानुसार निकाल लागतो, त्या विभागामध्ये शेवटचा क्रमांक लातूरचा आलेला आहे. कोकणाचा दरवर्षीच्या तुलनेत जसा त्याचा परफॉर्मन्स असतो तोच परफॉर्मन्स त्यांनी ठेवल्या यश मिळालेलं आहे. का होती ही परिस्थिती? लातूर पॅटर्नची ओळख पुसली जाते का, किंवा लातूर पॅटर्न जो आहे तो त्याची अधोगती का झाली, असे अनेक प्रश्न आजच्या निकालानं उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रभरातून या ठिकाणी विद्यार्थी येतात, मात्र आता लातूर पॅटर्नची ओळख कुठंतरी कमी होते का असा देखील सवाल आजच्या निकालानंतर उपस्थित केला जातोय. अनेक जण असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर लातूर पॅटर्नला बदनाम करतात का असे देखील सवाल उपस्थित करतात, असे देखील शिक्षक बोलतात. मात्र या निकालानंतर पुन्हा एकदा शिक्षक असतील किंवा पालक आणि लातूरमधील या सगळ्या यंत्रणांना पुन्हा एकदा विचार करण्यासाठी भाग पाडायला लावणारा हा रिझल्ट आहे, हा निकाल आहे. का होतं हे सगळं? लातूर जिल्ह्यामध्ये जो हा निकाल आलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात जो व्यावसायिकरण झालेला आहे याचा हा फटका आहे का, हेही पाहणं महत्वाचं आहे. 11वी 12वी मध्ये ज्यावेळेस विद्यार्थी येतात त्यावेळेस हे विद्यार्थी बाहेर जिल्ह्यांमधून येतात. हे सगळे विद्यार्थी ट्युशन क्लास करण्यासाठी क्लासेसच्या नावाखाली या ठिकाणी राहतात आणि मग त्यांचं दुर्लक्ष 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गाकडे होतं. ज्यावेळेस हे दोन्ही वर्गाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं त्यावेळेस त्यांचं पर्सेंटेजचं प्रमाण कमी होतं. डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, त्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक ओढलेले असतात आणि लातूरकडे येतात. मात्र यात त्यांची सगळ्यात मोठी गोची होते. लातूरमध्ये येण्या अगोदर त्यांना असं वाटतं की डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं तर 12वी नंतर सीईटी असेल किंवा दुसऱ्या महत्वाच्या एक्झाम असतील या द्यायच्यात आणि त्यातच मार्क मिळवायचेत आणि त्यातूनच 12वी कडे या विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होतं. 12वी फक्त ते परीक्षेलाच जातात, हे यातलं महत्वाचं कारण आहे. आणि परीक्षेला जाणारा विद्यार्थी मार्क मिळवू शकत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं एकीकडे 12वी आणि 11वी मध्ये तो कॉलेजला जात नाही, कॉलेजची नाळ त्याची तुटलेली असते आणि परिणामी हा सगळा रिझल्ट जेव्हा येतो त्यावेळेस दरवर्षी ठिकाणच्या तुलनेत लातूर जिल्ह्याचा मात्र सगळा हा निकाल कमी यायला सुरुवात झाला. मागच्या काही वर्षापासून हा रिझल्ट यायला कमी झाला, यावर्षी मात्र निच्चांकी रिझल्ट आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे लातूर पॅटर्नची जी आहे ती ओळख पुसली जाते का असे सवाल देखील आज दिवसभरात चर्चेला येताना पाहायला मिळत आहेत. लातूरमध्ये शिक्षणासाठी अनेक भागातून लोक येतात, अनेक भागातून विद्यार्थी येतात, पालक देखील या ठिकाणी येतात. मात्र अशा पद्धतीचे रिझल्ट आले, अशा पद्धतीचे निकाल जर समोर आले तर हे पुन्हा एकदा लातूर पॅटर्नला असे निकाल विचार करायला लावणार आहे. त्यामुळे या सगळ्या निकालानंतर शिक्षक वर्ग, पालक वर्ग सहानुभूतीनं किंवा याचं तुलनात्मक दृष्ट्या विचार करणार का, त्याचं मंथन करणार का आणि येणाऱ्या काळामध्ये जो त्यांचा नंबर कमी झालेला आहे त्याच्यात पुन्हा सुधारणा करण्यासाठी काय पावलं उचलले जाणार, की पुन्हा एकदा लातूर पॅटर्नला बदनाम केलं जातंय अशाच पद्धतीचं असं सांगून पुन्हा एकदा या क्लासेसवाले लोक बक्कळ माया कमवण्याच्या नादात पुन्हा एकदा याच पद्धतीनं पुन्हा 11वी 12वी कडे दुर्लक्ष करून फक्त सीएटी आणि टीएटी या सगळ्या परीक्षा देण्यासाठीच अवलंबून राहायला सांगतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.